नमस्कार. आज आपण एक इंटरेस्टिंग पास्ट लाईफ रिग्रेशन स्टोरी बद्दल बोलायला आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये एक छोट्या मुलाला त्याच्या पास्ट लाईफच्या आठवणी आठवायला लागल्यात आणि त्यानंतर काय काय होतं ते बघूया. त्याचे आई वडील माझ्याकडे आलेले बिकॉज आय एम सायकोलॉजिस्ट ऑल्सो. ओके, त्याला स्वप्न पडायची, घाबरून उठायचा, कधी कधी त्याला आठवण यायची बाकीच्या गोष्टी. तो म्हणायचा की माझं नाव हे आहे. ही इज जस्ट 4 to 5 years old. ओके, आणि मग ह्या गोष्टी का घडतात त्याच्याबरोबर, म्हणून ते माहिती करायला माझ्याकडे आलेले आणि कसं उलगडलं त्याचं पास्ट लाईफ आणि काय झालं ते आपण बघूया. नमस्कार, चला मग स्टार्ट करूया आपण आपल्या ह्या इंटरेस्टिंग पास्ट लाईफ रिग्रेशनच्या स्टोरीला. त्याच्यामध्ये जे आई वडील होते ते दोघंही एक IT सेक्टरमध्ये काम करणारे वेल एज्युकेटेड फॅमिली होती आणि त्या दोघांना एक अपत्य होतं, जे होतं 4 ते 5 वर्षाचा मुलगा. ओके, आणि त्याला अचानक स्वप्नामध्ये ना घाबरायचा, भीती वाटायची, काही दृश्य दिसायचे आणि तो सांगायचा. आणि कधी कधी स्वतःचं नाव म्हणजे शुद्धीवरती असताना, जागा असताना सुद्धा म्हणायचा की माझं नाव हे आहे आणि मी इकडे राहतो. म्हणजे एक जागेचं नाव सांगायचं महाराष्ट्रामधलाच. तर त्यांना खूप अजीब वाटलं की काय झालं, याला सायकोलॉजिकल काय प्रॉब्लेम आहे का. तर आय एम ट्रेन सायकोलॉजिस्ट, त्यामुळे त्यांनी माझ्याकडे रीच आउट केलं की मॅडम बघा ह्याला काय झालंय, का हा असा करतोय म्हणून. आणि ज्या वेळेला मी त्या मुलाशी बोलले तर मला लक्षात आलं की दिस इज पास्ट लाईफ रिग्रेशनच. बिकॉज मुलं जेव्हा लहान असतात ना, 5 वर्षापर्यंत 6 वर्षापर्यंत, त्यांना त्यांच्या बॅक मेमरीज लक्षात राहतात, मागचा जन्म लक्षात राहतो. असं खूप केसेसमध्ये झालंय. अशा रिलेटेड खूप सारे पुस्तकं पण आहेत. मी नक्की इथे तुम्हाला नाव देते, तुम्ही जाऊन रीड करू शकता. तर हे सगळं बाहेरच्या देशामध्ये ह्याच्यावरती रिसर्च झालेलं आहे. तर मला माहिती होतं, तर मी त्यांना तसं सांगितलं, पण त्यांना तसा विश्वास नाही बसला. मग त्यांनी फक्त मला खोटं ठरवण्यासाठी त्या दोघांनी त्या मुलाचं ना म्हणजे ऐकलं. तो जे जागा म्हणत होता सातारा समथिंग साईडचं होतं, ते सातारा कोल्हापूर साईडचं होतं. आणि त्यांनी तिकडे दोघंही आई वडील त्या मुलाला घेऊन गेले आणि तिथे जाऊन बघितलं त्यांनी की एक्झॅक्टली काय आहे हे ना. का हा सारखा म्हणजे एवढासा मुलगा 4-5 वर्षाचा, जो कधी मुंबई किंवा महाराष्ट्रातून बाहेर नाही गेला, महाराष्ट्रातच होता म्हणजे मुंबईतच होता. तर मग त्याला सातारा कोल्हापूर हे जागांचं नाव कसं माहिती, आणि माहितीये तर एरिया सकट ह्या गल्लीत राहतो, इकडे असं असं झाड आहे वडाचं, इतकं डिटेलमध्ये सांगायचं. तर ह्यांनी काय केलं, तिकडे धाव घेतली त्या जागेवरती आणि गेल्यानंतर त्यांना तिथे तो झाड पण दिसलं जे ते सांगत होता. तो थोडंफार चेंज झालेलं, बट त्यांनी बरोबर त्या ऍड्रेसवरती घेऊन गेला, ते दाखवलं आणि तिथे जाऊन त्यांनी विचारपूस केली की अशा नावाचा कोणी व्यक्ती होता का. कारण हा म्हणायचा की माझं नाव असं असं आशाराम असं काहीतरी सांगितलेलं त्याने. सो माझं नाव हे आहे, माझ्या बायकोचं नाव काहीतरी आहे कलावती असं. आणि त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन त्यांनी विचारलं की अशा नावाचे व्यक्ती कोणी राहत होतं का इकडे आणि काय आहे. तर तिथे त्यांना खरंच त्या व्यक्तीचं घर भेटलं. तो व्यक्ती जो होता तिथे झाडाखाली, ते जे प्रॉपर झाड दिसत होतं त्याला वडाचं, त्या झाडाखाली जवळजवळ वयाच्या 15-16 वर्षापासून 60 वर्ष 70 वर्षापर्यंत त्यांनी तिथे दाढी बनवलेली लोकांची. असतं ना हाई नसतात का गावाकडे वगैरे, झाडाखाली बसायचे लोक, त्यांच्याकडे यायचे हे करायला दाढी वगैरे, तशा टाईपचं त्याचं होतं काम, झाडाखाली बसून हे करायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्यानंतर म्हणजे ते त्या माणसाच्या घरी गेले, तिकडे जाऊन बघितलं आणि हा मुलगा आधीच सांगायचा की मला 3 मुली आहेत, 2 मुलं आहेत ना, आणि असं असं आहे परिवार म्हणून. आणि त्यांनी जाऊन बघितलं, खरंच ते तसं होतं. त्याचं आयुष्य खूप हलाखीचं होतं, खूप प्रॉब्लेमॅटिक होतं. आणि त्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. त्यांनीच येऊन मला सांगितलं आणि सांगितल्यानंतर मग आम्ही थोडंसं म्हणजे मी आकाशिक रिडिंगच्या थ्रू त्या मुलाच्या त्याच्यामध्ये गेले पास्ट मध्ये. आणि देन आय सॉ की ह्या व्यक्ती जो होता खूप त्रासात म्हणजे संघर्षफुल त्याचं आयुष्य होतं. 10 वर्षापूर्वी त्याची मृत्यू झालेली, 10 वर्षानंतर तो हे जन्म घेऊन आला आणि ते पण एवढ्यासाठी घेतलं त्यांनी की खूप स्ट्रगल केलेलं त्याने, मुलांसाठी, घरच्यांसाठी, बायकोसाठी आयुष्यभर राबला. म्हणजे ना, बिकॉज त्याला प्रॉपर शिक्षण नाही भेटलं, प्रॉपर ऑपॉर्च्युनिटी नाही भेटली, म्हणून त्यांनी असं हे म्हणजे बॅकग्राऊंड त्यांनी चूज केलं. एक सुशिक्षित आई वडिलांच्या गर्भात मी येणार आहे आणि मी माझे सगळे स्वप्न ज्या काही इच्छा मी मांडल्यात ना स्वतःच्या, त्या फुलफिल करण्यासाठी येणार आहे.
मी शिकणार आहे, मी मोठा होणार आहे आणि माझं हे असणार. पण बिकॉज ऑफ ही इज व्हेरी प्युअर सोल, त्यामुळे त्याला त्या मेमरीज राहिल्या. मी त्यांना सांगितलं नंतर हे सगळं झाल्यानंतर की असं असं आहे ह्याचं, हे ह्याचा उद्देश आहे. आपण आकाशिक रिडिंगच्या थ्रू ना माहिती करून घेऊ शकतो की आपलं सोल पर्पज काय, ह्या जन्मात जन्म घेण्याचं कारण काय, ओके, रिझन काय आहे. तर ह्या व्यक्तीचं, ह्या मुलाचं जर बघितलं तर जे काय स्ट्रगल त्याने केलं, त्याला थोडं पीसफुल लाईफ हवं होतं, त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने स्वतःला ग्रो करायचं होतं ना, एक नॉर्मल बॅकग्राऊंड मध्ये विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो ना तशा टाईपचं. आणि म्हणून त्यांनी यांच्याकडे जन्म घेतला. तर मी त्यांना ते समजून सांगितलं की काही दिवसानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये बदल दिसायला लागतील, हे सगळ्या गोष्टींना हळूहळू फेडअप होतील त्याच्या डोक्यातून. काही वेळाचा वेळ लागतो गोष्टींना, पण डेफिनेटली ह्या गोष्टी विसरल्या जातात जसं जसं वय वाढतं, जसं जसं स्कूलिंग वगैरे चालू होतं. कारण लक्ष दुर्लक्ष होतं ना, पण मॅक्सिमम मुलांना ह्या गोष्टी लक्षात राहतात. ओके, वयाच्या म्हणजे लहानपणी एकदम लहान असतात त्यावेळेला खूप जास्त असतात. म्हणून जन्मताच मुलं काही हसतात, काही रडतात ना, झोपेत वगैरे पण असं त्यांना बिकॉज पास्ट लाईफ लक्षात येत असतं, आठवत असतं, झोपेतच स्वप्नासारखं दिसत असतं. दिस इज ऑल बिकॉज ऑफ इट. आणि ह्याच्यावरती खूप रिसर्च पण झाल्यात है ना, आणि पुस्तकं तुम्ही ह्याच्यावरती वाचू शकता. सो अशा प्रकारचं असतं. लोकांना विश्वास नाही बसत सुशिक्षित असल्यामुळे की असं कसं काय होईल है ना, असं कसं काय पॉसिबल आहे. पण त्या पॅरेंट्सनी जेव्हा जाऊन बघितलं त्यावेळेला त्यांना ते सगळ्या गोष्टी खऱ्या वाटल्या. आणि ते ती जी मुलं होती त्यांना पण खूप आश्चर्य वाटलं की बापरे, म्हणजे त्यांना अजून म्हणजे मागच्या जन्माचं सगळं आठवतंय आणि सगळ्या गोष्टी त्यांनी बरोबर ॲक्युरेट सांगितल्या तिकडे गेल्यानंतर. सो दिस इज लाईक अ मिरेकल ओनली. ओके, देवाचं एक ब्लेसिंग म्हणू शकतो आपण त्या व्यक्तीला. ठीक आहे, की ती प्युअर सोल होती, तेवढी कनेक्टेड होती. आणि आपण सुद्धा थोडंसं है ना प्युरिटीने राहिल्यामुळे किंवा थोडं मेडिटेशन केल्यामुळे, त्या परमात्माशी कनेक्ट झाल्यामुळे डेफिनेटली तुम्हाला पण तुमचा पास्ट लाईफ दिसू शकतो. तुम्हाला माझी सुद्धा नाही गरज पडणार आहे. ठीक आहे, फक्त मेडिटेशन करा, काही वेळासाठी स्वतःला शांत ठेवा आणि वरच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करा. तुम्हाला डेफिनेटली फरक जाणवेल स्वतःमध्ये. नमस्कार.